नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघा, आजचा थोडासा विषय वेगळा आहे. आज मी नात्यांबद्दल बोलणार आहे आणि नातं ते म्हणजे आपल्या आईवडिलांचं. बघा, जगामध्ये भाऊ बहीण या नात्यापेक्षाही आई वडील हे नातं आपल्यासाठी खूप अनमोल आणि महत्त्वाचं असतं. कारण त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम या जगात आपल्याला कोणीही करत नाही आणि त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला कोणीही ओळखतही नाही. आणि म्हणून मला वाटतं की आई ही आपल्या मनातलं ओळखत असते, तर बाप हा भविष्यात काय होणार आहे तो ओळखत असतो. आणि म्हणून आई वडील हे नातं फार महत्त्वाचं आहे. बघा, आजच्या पिढीला म्हणजे आजची पिढी कशी आहे, आई वडिलांना म्हणजे पदोपदी अपमान करते किंवा मोठ्याने बोलते, रागानं बोलते. त्यांना असं काहीच नसतं, म्हणजे नात्यांबद्दल कसं बोलावं, आई वडिलांना दुःख देऊ नये, असं बोलू नये असं वाटत नाही त्यांना. पूर्वीचे जे मुलं मुली होती त्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव होती. आई-वडील जे त्रास सहन करतात त्यांची जाणीव होती. त्यामुळे पूर्वीचे जे लोकं होती ते आई-वडिलांची सेवा करत होती आणि त्यांना जपत होती. त्यांना काय हवं आहे, नको आहे हे सगळं काही बघायची. पण आता जरा वेगळंच झालं आहे. बघा, आता या युगामध्ये फक्त मुलं स्वार्थी होत चाललेले आहेत. फक्त आपलं म्हणत आहेत. बघा, ज्यावेळेस आपल्याला एखादी चप्पल हवी असते आणि आपण वडिलांकडे मागतो. वडिलांकडं म्हणजे पैसेही नसायचे. त्यावेळेस वडील बघा, ताराची चप्पल म्हणजे तार लावून जी चप्पल तुटलेली असायची ते स्वतः घालायचे आणि जे पैसे त्यांनी कष्ट केलेले असायचे ते आपल्या मुला-मुलींना घेऊन द्यायचे. म्हणजे एवढं त्यांचं प्रेम आपल्या मुलांवरती, मुलींवरती होतं. आईसुद्धा बघा, काही जरी घरात बनवलं तर ती अगोदर मुलींना, मुलाला द्यायची आणि नंतर मग शिल्लक राहिलं तर ती खायची. म्हणजे एवढं अफाट प्रेम आई-वडील आपल्याला करतात. मग जोवर आई-वडील आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत, त्यांची जाणीव कळाली पाहिजे. ज्यावेळेस एकदा का ते निघून गेले, की पुन्हा किती जरी पैसा दिला किंवा किती जरी आपण रडलो किंवा किती जरी त्रास करून घेतला, तरी ते परत काहीही केल्या येत नाही. त्यामुळे मला वाटतं आहे तोपर्यंत त्यांची आपल्याला किंमत करता आली पाहिजे. आहे तोपर्यंत त्यांची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. आहे तोपर्यंत त्यांना आपल्याला विचारपूस करता आली पाहिजे. त्यांना काय हवं आहे, नको आहे, त्यांच्या ज्या गोळ्या आहेत, जे औषधं आहेत, ते त्यांना आपण आणून दिले पाहिजे. बघा, आई-वडील हे आपण शाळा शिकत असतानाही कष्ट करायचे. आपण मोठं झाल्यावरही कष्ट करतात. आपलं शिक्षण पूर्ण झालं तरी कष्ट करतात. आपलं लग्न झालं तरी कष्ट करतात. मग त्यांनी आयुष्यभर कष्टच करायचं का? त्यांची आपण सेवा कधी करायची? म्हणून मला हेच प्रत्येक मैत्रिणींना सांगावंसं वाटतं, की जर जर आपले आई-वडील खूपच थकलेले असतील आणि त्यांना दुसरी कुठलीही अपेक्षा नसते. त्यांना फक्त हेच हवं असतं, की आपल्या मुलीने किंवा मुलाने एक अर्धा तास तरी वेळ आपल्याला द्यावा. आपल्या मनामध्ये जे आहे ते ऐकावं आणि मुला-मुलीने त्यांचं काय आहे ते मला सांगावं. एवढंच त्यांची आशा असते. दुसरी कशाही कुठल्याही प्रकारची त्यांची आशा, इच्छा वगैरे नसते आणि तो सुद्धा अर्धा तास आपल्याला त्यांना द्यायला वेळ मिळत नाही. मान्य आहे, दगदगीचं युग आहे. प्रत्येकाला धावपळ आहे, प्रत्येकाला कामं आहे. पण हे शेवटच्या श्वासापर्यंत राहणारच आहे. त्यामुळे त्यातून सुद्धा आपल्याला कुठेतरी थांबता आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी थोडाफार वेळ आपल्याला देता आलं पाहिजे. कारण त्यांनीच आपल्याला हे जग दाखवलेलं असतं. आई-वडीलच हे परमेश्वराचे दुसरे रूप आहे. आपण इकडे-तिकडं काशीला जातो, तीर्थयात्रेला जातो, पंढरपूरला जातो, देहूला जातो, आळंदीला जातो. जाऊ नये अशातला भाग नाही. पण जर आई-वडिलांची सेवा न करता त्यांना दुःख देऊन, त्रास देऊन आपण जर तीर्थयात्रा करत असेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? कारण त्यांच्या चरणापाशीच विठ्ठल आणि रुक्मिणी आहे. त्यांच्या चरणापाशीच परब्रह्म आहे. त्यांच्या पाशीच लक्ष्मी आणि नारायण आहे. आणि मग बघा, म्हटले आपण त्यांची सेवा केली ना तर परब्रह्म ईश्वर आपल्याला नक्की त्या सेवेचं फळ देतो. आणि म्हणून मला हेच वाटतं, की प्रत्येक मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना दुःख होऊ नये असं वागलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. लगेचच आपण मोठं झालेलं नसतो. खूप त्रास, वेदना, कष्ट, पोलिओ डोस दिलेला असतो. आपण कितींदा तरी भिंतीवरून पडलेलं असतो, खरचटलेलं असतं, गुडघ्याला तर लागलेलं असतं. काही ना काहीतरी दुखापती हा मोठ्या होईस्तोवर काही ना काहीतरी झालेलं असतं. सहजासहजी कोणीही लहानाचं मोठं होत नाही. एखादं रोपटं जरी आपण लावलं तर बघा ते लगेचच मोठं होतंय का? त्याला सुद्धा खूप कालावधी, वेळ लागतो. तसंच आपलंही
आहे. आपणही लहानाचं मोठं लगेच झालेलं नाही. बघा, त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस मुलं होतात त्यावेळेस आपल्याला खरं त्याची जाणीव होते. मग त्यावेळेस मात्र खूप वेळ झालेला असतो. काय कायांचे आईवडील त्यावेळेस निघूनही गेलेले असतात, सोडूनही गेलेले असतात देवाघरी. मग मात्र आपल्याला त्यांची जाणीव होते. म्हणून मला वाटते की वेळेतच प्रत्येकाची जाणीव झाली पाहिजे. आता बघा, एखादी मुलगी म्हणजे तिला एखादा मुलगा आवडलेला असतो, मग कोणताही विचार न करता ती आईवडिलांना न सांगता त्या मुलाशी लग्न करते. आईवडिलांना माहिती असतं की पुढं फार त्रासदायक आहे, संसार हा सरळ सोपा रस्ता नाही. त्याला आडवळणी भरपूर येत असतात, भरपूर खळगे असतात. ते त्यांना अनुभव आलेला असतो. त्यांनी म्हणजे अनुभवातून गेलेले असतात. त्यामुळे आपल्या मुलाला किंवा मुलीला त्रास होऊ नये त्यासाठी ते सांगत असतात. पण मुलीला वाटते नाही, मला जे आवडते त्या मुलाशीच मी करणार. आणि बघा, थोडे 1-2 वर्ष ती सुखात असते, आनंदात जातात. पण पुन्हा मात्र संसारात दुःख, त्रास आणि वेदनाच आहेत. आणि मग मात्र तिला आईवडिलांची प्रेमाची जाणीव होते. मग आईवडील तिने असं पाऊल उचललेलं असतं त्यामुळे ते बोलत नसतात आणि मग तिला खूप त्रास होतो. आतल्या आत ती रडत असते. ती तरी कोणाला सांगणार? शेवटी आईवडिलांशिवाय दुसरं आपलं मनापासून ऐकणारं किंवा मनापासून प्रेम करणारं या जगामध्ये कोणीही नाही. त्यामुळे मला वाटते की प्रत्येक ताईंनी, प्रत्येक भाऊंनी आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना जे काही औषधं लागतात ती महिन्याच्या महिन्याला वेळेवर आणून दिलं पाहिजे. मगच वृद्धाश्रम हे कमी होतील. आजच्या या जगामध्ये वृद्धाश्रम इतके वाढत आहेत की बघा, एवढ्यासाठीच त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं असतं का? आज ना उद्या तीही वेळ आपल्यावरच येते. आपणही तरुण कायमस्वरूपी राहत नाही. एक ना एक दिवस आपणही म्हातार होणार आहे. मग जे आपण पेरतो तेच उगवणार आहे. त्यांची जी अवस्था आपण करतो ती अवस्था पुढे आपली होणार आहे. मग आपली अवस्था पुढे होऊ नये म्हणून आत्तापासून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि बघा, व त्यांची जर सेवा केली ना तर आपण दुसऱ्या कुठंही जाण्याची आपल्याला गरज नाही. म्हणजे तीर्थयात्रा या ठिकाणी जाऊन अशातला भाग नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी जावं. पण जर आपल्याला त्या क्षेत्राचं दर्शन घडावं किंवा पुण्याही घडावे असं वाटत असेल तर त्यांच्या सेवेमध्येच हे सर्व काही आहे. त्यांची सेवा केली ना प्रत्येक तीर्थक्षेत्राचं आशीर्वाद पुण्याही आपल्याला मिळते. आणि म्हणून मला हे ताईंना सांगावंसं वाटतं की प्रत्येक कोणतंही काम करताना त्यांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो. त्यांच्या मनाविरुद्ध जर आपण एखादं काम केलं ना त्या कार्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, प्रताप, महिमा येत नाही. म्हणून मला वाटते की प्रत्येक ताईंनी, भाऊंनी त्यांचा आशीर्वाद घेऊनच कार्याची सुरुवात करावी. त्याला यश, कीर्ती, प्रताप, महिमा येतो. कारण आईवडिलांचा आशीर्वाद म्हणजे परब्रह्म ईश्वराचा आशीर्वाद असतो. आणि हेच मला सर्व ताईंना, भाऊंना सांगायचं होतं. तर आता आपण येथेच थांबूया. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.